हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? तर भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या सुद्धा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज भोगी आहे. तर आज भोगीची भाजी, जी मिक्स भाजी असते ती, आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य प्रत्येक घरात बनला असेल. तर ही खूप भाजी खायला टेस्टी लागते. तर कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमचे तिळाचे लाडूही बनवले गेले असतील आता. तर मलाही बनवायचे होते, म्हणून मी आईकडे गेली होती लाडू बनवायला शनिवारी. त्याच रिलेटेड हा व्लॉग आहे. चला तर मग आता आम्ही आलो आहोत आईच्या बिल्डिंगमध्ये. लिफ्टने स्टेअर्सने जाऊया. थर्ड फ्लोअरच आहे, त्याच्यामुळे त्याला काही असतं. मी आलो आहोत आईकडे. कसली भाजी घेऊ? फोन चालू आहे आईचा, तिच्या मैत्रिणींची. आईच्या किचन मध्ये आणि काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते तुम्हाला दाखवते. आधी आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता हे किती किलो शेंगदाणे ताई? आणि आता ह्याच्यात तीळ घेतले. हे कमी पॉलिशचे तीळ आहेत. हे बघा, 1 किलो आहेत आणि थोडे एक्स्ट्रा अजून आणून ठेवले आहेत. ते लागले तरच आपण वापरणार. बघा, शेंगदाणे असे भाजले गेले पाहिजेत व्यवस्थित. हे मीडियम, एकदम स्लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. हे बघा, हे तीळ सुद्धा आपल्याला स्लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचे. तीळ भाजेपर्यंत मी शेंगदाण्याचे साल सोलून घेते. काय नाही, भाजले की असे थंड झाले की पटापट साल निघते. गरम आहेत थोडे. हे बघा, असा आवाज आला पाहिजे तीळ भाजताना. शेंगदाणे थंड झाले आहेत, त्याला अशी आता त्याची सालं काढून घ्यायची. आणि शेंगदाणे सोलून झाले आहेत, पातेला गरम करत ठेवला आहे. आणि तीळ सुद्धा आपले पातेला गरम करत ठेवले. त्यात आपण थोडंसं तूप ऍड करायचं आहे. ते व्यवस्थित भाजले गेले. हे मिक्सर मध्ये शेंगदाणे क्रश करून घेतले आहेत. त्यात तूप ऍड केलंय. हे जे गुळ आहे, हे चिक्कीचं गुळ आहे, हे आपल्याला यात ऍड करायचं आहे. आणि चिक्कीचं गुळ पूर्ण वितळून घ्यायचं आहे आपल्याला. असं गुळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे. उकळी आली आहे गुळाच्या पाकाला मस्त. तीळ हे मिक्स करून घेतलं आहे. आता तुम्हाला आवाज येत असेल कारण की रस्त्याचं काम सुरू आहे. तिथे दिसतंय रस्त्याचं काम चालू आहे. मिक्सचर आहे ना, पाकाला मस्त आता उकळी आली आहे. आता हे जे मिक्सचर केलंय ना आपण, तीळ आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट, ते आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि माझी आई अशा प्रकारे. तर राहिलेलं मिक्सचर पण टाकून घ्यायचं व्यवस्थित. कुरकुरीत पाहिजे खाण्यामध्ये. जायफळ पूड आपल्याला ऍड करायचे. हे बघा, अशी वेलची जायफळ घ्यायचं आहे. आणि मग लगेच लाडू वळायला घ्यायचे आहेत. ते थंड झालं तर लाडू वळले जाणार नाही, म्हणून आपण लगेच आता लाडू वळायला घ्यायचे आहेत. इथे तर पहिले व्यवस्थित गूळ जो आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून झाला की लाडू वळून घेऊया. असे पटापट लाडू करून घेऊयात आता आपण. हे बघा, असे पटापट लाडू करून घेऊया. असं घेऊन तुपाचा हात घ्यायचा थोडा, म्हणजे लाडूला आहे ना शाईन येते.
तुपाचा लाडू हाताला तूप लावायचं थोडं आणि मग असं मिक्सचर घ्यायचं आणि लाडू वळायचे मग ना लाडूला थोडी शाईन येते. तर हे बघा अशा प्रकारे मी आता सर्व अशा प्रकारे आपले सर्व लाडू तयार झाले आहेत. अशा प्रकारे तिळाचे लाडू बनवून झाले आमचे आणि मग आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या, भरपूर नाश्ता केला आणि मी मग आईकडून आले माझ्या घरी, कारण मला जायचं होतं एपीएमसी मार्केटला. तर आम्ही एपीएमसी मार्केटला आलो कारण मला इथून गहू तांदूळ घ्यायचे होते. मी गहू तांदूळ एपीएमसी मार्केटमधूनच घेते कारण इकडे क्वालिटी चांगली मिळते. इथे काय मिळत नाही असं विचारू नका, जसं की ड्राय स्नॅक्स. हे बघा आता ह्या लाल सुक्या मिरच्या, मसाल्याचं जेव्हा सीझन असतो तेव्हा तर अख्खं मार्केट मसाल्यांच्या त्या मिरच्यांनी भरलेलं असतं. त्यानंतर कडधान्य, आता संक्रांत आली आहे म्हणून तिळाचे लाडू, चिक्की सुद्धा विकायला होती, चॉकलेट्स, त्याच्यानंतर फिनाईल, प्लास्टिक कंटेनर्स, अगरबत्ती, धूप, काय मिळत नाही असं विचारू नका. दिवाळीच्या सीझनला तर तुम्ही काय याल इकडे, बापरे खूप गर्दी. हे मार्केट रविवारी बंद असतं त्यामुळे आम्ही शनिवारी मला संध्याकाळी यायला लागलं. तर माझं इथलं खरेदी करून झालं, मला जेवढं सामान घ्यायचं होतं ते, आणि मग आम्ही निघालो पुढे. तर हे जे दाना मार्केट आहे इकडून आम्ही पुढे गेलो. तर इथे एक जो दुसरा मार्केट आहे तो रविवारी सुद्धा चालू असतो, पण मी आलीच आहे म्हणून मग मला इथून अगरबत्ती घ्यायच्या होत्या, कारण मी अगरबत्ती इकडूनच घेते ह्या शॉपमधून. आचार्य म्हणून शॉपचं नाव आहे. ह्यांच्या अगरबत्ती खूप सुंदर असतात. तर हे दाना मार्केटच्या पाठच्या गेटहून आलो. तर हे बघा इकडे डेकोरेटिव्ह आयटम, जसं आर्टिफिशियल गार्डनिंगचं जे आयटम आहे ते विकायला होत असं आहे. तिथे खूप काही वस्तू आहेत इथे विकायला. त्याच्यानंतर जे आपले इथे पण हे ग्रॉसरी शॉप आहे, जसं की हे डाळ तांदूळ सगळं मिळतं इकडे, पण मी इकडून घेत नाही, मी दादा मार्केटमधूनच घेते. त्यानंतर आपले कपडे वाळत टाकायचे रॅक्स, भांडी घासून ठेवायचं जे आपली रॅक असते ती सुद्धा. त्याच्यानंतर गिफ्ट आयटम्स, काय मिळत नाही असं विचारू नका, असं पूर्ण हे दुसरं मार्केट आहे. जसं बघा आर्टिफिशियल प्लांट्स, तर मला हे खूप आवडलं, पण ह्याची किंमत त्यांनी मला 2400 रुपये सांगितली म्हणून मी घेतलं नाही. पण इकडूनच मी एक चाफ्याचं झाड घेतलं होतं आर्टिफिशियल, हे बघा अशाच प्रकारचं. त्यानंतर हे बघा किती छान पोस्टर्स भिंतीला लावायचे स्वामी समर्थांचं, किती सुंदर आहे. त्यानंतर फ्लॉवर पॉट्स आर्टिफिशियल, त्याच्यातले जे फ्लॉवर स्टिक्स आहेत ते. तर तिकडून आम्ही निघालो. तर हे जे शॉप आहे, हे जे स्कूटी जिथे लावली आहे ना, हे अगरबत्तीचं शॉप आहे. म्हणजे इकडे खूप व्हरायटी आहे अगरबत्तीमध्ये, धूपमध्ये. तर आम्ही इथे गेलो आणि मला जेवढं घ्यायचं होतं ते सामान मी घेतलं. काही वापरते नेहमीच्या त्या, काही नवीन आले होते ते सर्व आम्ही घेतलं. संक्रांत आली आहे तर हे बघा पतंग सुद्धा आले आहेत विकायला. तिकडे बाहेरच फ्रूटवालाही असतो, हा एकच आहे इकडे, तर ते विकायला होते. पतंग तर एकदम वेगवेगळे आले होते. त्यानंतर हळदी कुंकूसाठी वाण द्यायच्या वस्तू सुद्धा या मार्केटमध्ये आल्या होत्या. तर हे जे ह्याची प्राइस 20 रुपये पर पीस होती. तर मी थोडी पुढे गेली चालत, त्यानंतर पाहते तर बापरे किती व्हरायटी आली आहे, म्हणजे हळदी कुंकूचे वाण देण्यासाठी. हे बघा आता हे जे आहे लक्ष्मीची पावलं, त्याच्यानंतर आपण जे दरवाजावर शुभ लाभ चिकटवतो ते सुद्धा किती सुंदर. हे हळदी कुंकूचे करंडे, त्यानंतर आरतीचे ताट, हे श्री किंवा स्वस्तिक जे आपण दरवाजावर हे करतो ते. तर हे जे शॉप आहे ना, इथे देवांच्या मूर्ती खूप सुंदर मिळतात, मी सुद्धा इथून घेतल्या आहेत. त्याच्याच बाजूला हे प्लास्टिक कंटेनर्स, ट्रेज मिळतात. त्याच्या बाजूला डोअरमॅटचं शॉप. तर इथे गणपती बाप्पांची सुद्धा किती सुंदर मूर्ती आहे. तर अगरबत्ती घेऊन झाल्यावर मला जे शॉपिंग करायचं होतं ते केलं आणि मग आम्ही निघालो घरी यायला, पण आम्हाला वेळ झाला. तर आम्ही आधी पहिले विचार केला आपण ह्या मार्केटमधनं तर बाहेर पडूयात. तर असं करता करता आम्ही ठरवलं सीवूड्स मॉलला जाऊया म्हणून. तर हे मार्केटच्या बाहेर निघालो आम्ही गेटमधून. हे बाजूला जे शॉप्स आहेत हे सगळे लाईट्सचे वस्तू मिळतात इथे, त्या रिक्षेच्या ज्या बाजूला दिसत आहेत ते. आणि मग आम्ही आलो सीवूड्स मॉलला, कारण मला व्हेज खायचं होतं आणि आराध्या आणि तिच्या डॅडीला नॉनव्हेज खायचं होतं.
तर आम्ही मॉलमध्ये एंट्री केली. हे बघा किती सुंदर पोस्टर्स लावले होते. हे सुद्धा सेलिंगसाठी होते, म्हणजे ज्याला आवडतात ते घेतात. हे असे पोस्टर्स खूप छान बनवले होते. त्यानंतर फूड कोर्टला जाताना मला सोच दिसला, मग मी तिकडून थोडी साडीची शॉपिंग केली. तर आम्ही फूड कोर्टला आलो. मला व्हेज खायचं होतं. मी माझं मील ऑर्डर केलं. हे दाल मखनी आणि ह्याला चुरचूर नान म्हणून बोलतात, ते मी ऑर्डर केलं. आणि आराध्या आणि तिचे डॅडी त्यांचं ऑर्डर करायला गेले होते. मला भूक लागली होती म्हणून मग मी खायला सुरुवात केली. तर खूप छान टेस्ट होती. काहीतरी चुरचूर नान मी हे फर्स्ट टाइम ट्राय केलं, पण छान टेस्ट होती. तर मग मी खाल्लं आणि मग आम्ही निघालो घरी यायला. आमचं सर्वांचं खाऊन झालं आणि मग आम्ही आलो घरी. तर आता हे जे आहे हे दुसऱ्या दिवशी म्हणजे संडेचं दाखवते की मी फिश मार्केटला गेली होती. तिकडे ह्या छोट्या कोंबडींचे पिल्लं विकायला होती आणि बघते तर पूर्ण फिश मार्केट हे अगदी चिंबोरी, सगळीकडे क्रॅब्सच विकायला होते मोस्टली. तर हे बघा, ह्या काकींकडे सुद्धा क्रॅब्स, आणि लोकही क्रॅब्स घ्यायलाच जास्त गर्दी होती. तर हे एवढे आम्हाला 500ला ती देत होती, म्हणजे एवढ्या सगळ्या क्रॅब्स. तर आम्ही थोडं बार्गेन करत होतो तिच्यासोबत, पण ती काही द्यायला तयार नव्हते. चिंच सुद्धा आता आली आहे मार्केटमध्ये. तर काल संडे असल्यामुळे फिश मार्केट एवढं खचाखच भरलं होतं, म्हणजे बापरे, चालायला सुद्धा जागा नव्हती. एवढं मार्केट फुल, असं वाटत होतं की कधी बाहेर पडतोय ह्याच्यातून म्हणून. कारण की एवढं आमच्या इथे हे उरण नाका फिश मार्केट जे बोलतात, आम्ही तिकडे आलो होतो. तर अशा प्रकारे थोडीफार मच्छी खरेदी केली, फिश खरेदी केली आणि मग मी आले माझ्या घरी. तर कसा वाटला हा व्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.